रास क्रीडेमध्ये जाण्याआधी सगळ्यात आधी राधेच्या चरणावर साष्टांग दंडवत करावा लागतो। म्हणून एकदा राधा राणीला, राधेला एवढं महत्व का बरं का, राधेला एवढं महत्व का दिलंय? व्यास महर्षींनी पूर्ण भागवतामध्ये एकाही ठिकाणी राधा नावाचा उल्लेख केला नाही। देवाची लाडकी सखी म्हणून असा उल्लेख केला, पण राधा म्हणून उल्लेख नाही केला। कारण राधा या नावामध्येच एवढी ताकद आहे की राधा म्हटल्याबरोबर समाधी लागावी असं ते राधा नाम आहे। म्हणून आपण देखील सर्वजण एकदा त्या राधा नामाचं चिंतन करू। राधा सत्यम, थोडासा ऐकू द्या। राधा साध्यं साधनं यस्य राधा, मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा, सर्वं राधा जीवनो यस्य राधा, राधा राधा वाचिको तस्य शेषो। राधे मेरे स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म तक मोह दीजिए श्री वृंदावन को वास। गोपपति गोलोकपति गोप गोकुलानंद, जीवन यशोदानंद के नमिए कृष्ण वचंद। सागर में सरिता मिले जो मिले राधा और श्याम, भक्ति में दीनता मिले तो दूर नहीं भगवान। राधा राणीला एवढं वंदन का, राधेला एवढं महत्व का दिलं साधू संतांनी? ऐका, कारण कृष्ण, त्या कृष्णाला महत्व राधेमुळे, देवाला महत्व भक्तामुळे। जर भक्तच नसतील तर देवाला काय महत्व? नवरा नवरा म्हणताय तुम्ही, नवऱ्याला महत्व केव्हा हो? त्याला कोणीतरी आहो म्हणणारी आली तर त्याला नवरा म्हणायचं, नाही तर मग काय नुसतात नवरा एकटा मुंजा फिरायला, बरोबर आहे? तसंच इथं आहे, देवाला महत्व कधी तर भक्तामुळं। कृष्णाला महत्व का? कारण कृष्णाचा आधारच राधा आहे। कृष्णाचा काय आहे? राधा आधार आहे। एका मिनिटासाठी फक्त राधा 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 म्हणायचं। अजून लक्ष द्या, एका मिनिटासाठी राधा 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 म्हणायचं, आधार म्हणायचं नाही। म्हणा राधा 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 म्हणा, फक्त म्हणा, मनातले मनात म्हणा, मोठ्यानं म्हणा, आधार म्हणायचं नाही। राधा 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 राधा, आधार म्हणायचं नाही। राधा 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 राधा, काय उच्चार होतोय? आधार असा उच्चार होतोय। म्हणूनच राधा के बिना श्याम आधा, राधेच्या बिना श्याम कसा आहे? अर्धाच आहे। पूर्ण कृष्ण जर व्हायचं असेल कृष्णाला तर राधेशिवाय पर्याय नाही। म्हणून राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम, जन्म जन्म के काम बना दे एक राधा का नाम। बोलो राधे बोलो राधे, असं ते राधेचं नाम आहे। आता त्या राधा राणीला वंदन करून रास लीलेमध्ये आपल्याला जायचंय। रास लीलेमध्ये अजून ऐका, रास लीलेमध्ये गोपिकांच्या शरीराचा संबंध नाही बरं का। अजून काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका। रास लीलेमध्ये, रास क्रीडेमध्ये त्या गवळणीच्या गोपिकांच्या शरीराचा काही एक संबंध नाही। दुसरा एक भाव सांगतो ऐका। लौकिक काम वासनेची किंवा कामाची चर्चा नाही ही रास क्रीडा म्हणजे। तिसरी गोष्ट सांगतोय का, रासलीला म्हणजे साधारण स्त्री पुरुषांचा विषय नाही। रास क्रीडा किंवा रास लीला हा योग्यांचा विषय आहे। योग्यांचा, जे या काम वासनेतून मुक्त झालेले त्यांचा विषय। रास क्रीडा ही काम वासनेची लीला नाही तर काम विनाशाची लीला म्हणजे रास क्रीडा आहे। चला, शरद पौर्णिमेची रात्र होती। त्या शरद पौर्णिमेच्या रात्री, शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे कोणती? पाठीमाग पुरुष मंडळी, शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे कोणती सांगू शकतं का कोणी?
ती रात्र त्या रात्री गाईचं म्हशीचं कोणतंही दूध पण चांगलं दूध तापवायचं, त्याच्यात काजू बदाम मनुके किशमिश, हा आपल्याला खायचं सांगितलं की पटकन आठवते. खाण्यावर लक्ष, एकच पक्ष खाण्यावर लक्ष. कोजागिरीची रात्र, कोजागिरी पौर्णिमेची, त्याला शरद पौर्णिमा म्हणायचं. शरद पौर्णिमा. आणि कधी येते ती शरद पौर्णिमा? आश्विन शुद्ध पहिली तिथी. त्या पहिल्या तिथीला घट स्थापना आणि तिथून 9 दिवसापर्यंत देवीचे उपवास, त्याला आपण नवरात्र म्हणतो. नवरात्र. आणि ती नवरात्र संपले की दसरा, आणि दसरा झाली की मग ती पौर्णिमा येते. गळ्यात घालून कवड्यांची माळ, पायात बांधलेली ताळ, हातात परडी तुला आवाज वाजविला संगळा. आई काय झालं? आई कृपा करी माझ्यावरी, जागावी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागावी तो रात सारी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. सात्विक माय, आम्हाला एक विचारायचंय, आम्हाला एक विचारायचंय, आमच्या सागरचं लग्न कधी होईल? वा, एकदा या जोडगोळीसाठी टाळ्या वाजवा. हो मस्त. वागदरीचे बरेचसे असे विद्यार्थी आहेत, टाळकरी आहेत, मस्त पावल्या खेळतात. आणि आपल्याला या मुलांवर, येणाऱ्या पिढीवर हेच चांगले संस्कार करण्याची गरज आहे. हा सप्ताह, एवढं पारायण, भागवत, कथा, कीर्तन,
हे एवढं करून उपयोग काय? पण जर आपली येणारी पिढी चांगली संस्कारी जर नसेल तर, म्हणून येणाऱ्या पिढीला वळण लागणं, संस्कार लागणं हेच महत्वाचं आहे. आणि पहा तुम्ही, धन संपत्ती कितीही कमवा, जर तुमचे मुलं बाळ जर चांगले निघाले नाही तर त्याला काही उपयोग नाही, काहीच उपयोग. मला एक सांगा, दोनच प्रश्न विचारतो मी. जर तुमचे मुलं बाळ चांगले निघाले नाहीत, चांगले जर नसतील, तर त्यांच्यासाठी पैसा कमवून उपयोग आहे का? जर मुलं बाळ तुमचे आजच पत्त्याच्या डावावर, दारूच्या अड्ड्यावर जर बसत असतील, तर त्याच्यासाठी पैसा कितीही कमवून काय उपयोग? संस्काराची गरज आहे, संस्काराची. आणि मला एक सांगा, जर तुमचे मुलं बाळ खरंच चांगले असतील, त्यांना वळण चांगलं असेल, भजना कीर्तनाची आवड असेल, आई बापाची आज्ञा मानत असतील, मग त्यांच्यासाठी देखील पैसा कमवायची गरज आहे का? कमवतीलच ते. म्हणून पैसा पैसा करायची गरज नाही. मुलं बाळ चांगले असतील तरी पैसा कमवायची गरज नाही, आणि वाईट असतील तरी पैसा कमवायची गरज नाही. कमवायची गरज आहे ती फक्त संस्कार, संस्कार आणि संस्कार. चला महाराज, आता हे संगीत एक असं आहे, वाजल्याबरोबर देवीचं गाणं. मी ते नवरात्राच्या नंतर येणारी पौर्णिमा सांगत होतो, कोजागिरी पौर्णिमा, शरद ऋतूतली कोजागिरी पौर्णिमा नवरात्राच्या नंतर येते. मी एक फक्त ते गोंधळ म्हणून दाखवला देवीचा, तेवढ्यात त्यांनी सुरू केलं. नाही, माझ्या येत नाही, माझ्या येत नाही. पण संगीत एक अशी नशा आहे, नशा नशा. हे गाणं, संगीत नशा आहे. आणि ती नशा कोणासाठी आहे? ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, भगवंताविषयी प्रेम. त्यालाच हे संगीत कोणालाही साध्य होत नाही. टाळ कोणालाही वाजवता येत नाही तालामध्ये. फक्त साधा टाळ जरी वाजवायचा म्हणलं तर अंगामध्ये एक ताल लागतो, भगवंताविषयी प्रेम लागतं. म्हणून म्हणतात, हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. गाणं कोणालाही म्हणता येतं का? गाणं म्हणण्यासाठी हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम असावं लागतं. म्हणून म्हणतो, हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. आणि प्रेम प्रेम, फक्त हे प्रेम शब्द खराब केला या बॉलिवूड वाल्यांनी. भगवंताची भक्ती नारदीय भक्तिसूत्रामध्ये ऐका, नारदीय भक्तिसूत्रामध्ये सगळ्यात मोठी भक्ती जर कोणती सांगितली तर भगवंताविषयी प्रेम सांगितलं. प्रेम, प्रेम हा एवढा पवित्र शब्द आहे महाराज. पण त्या प्रेम शब्दाला या बॉलिवूड वाल्यांनी, या चित्रपटवाल्यांनी एवढं घाण बनवलं. आज प्रेम हा शब्द उच्चारताना देखील आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून पण प्रेम हा एवढा पवित्र शब्द आहे. नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारदानं भक्तीची पहिली पायरी सांगितली, भगवंताविषयी हृदयामध्ये प्रेम असणं म्हणजेच भक्ती, म्हणजेच भक्ती. चला, कमी झाले. रास क्रीडेमध्ये भगवंतानं ज्या गवळणीचे वस्त्र चोरले होते, आता ऐका, आता लक्षपूर्वक ऐका, आता लक्ष इकडे द्या, अगदी थोडा वेळ. ज्या गवळणींचे वस्त्र चोरले होते तेवढ्याच निवडक गवळणी भगवंतानं निवडले. का निवडल्या? कारण त्यांचं वस्त्र चोरलं होतं. हे झाला साधा लौकिक अर्थ. पण याच्या मागचा गभीर अर्थ सांगतो, ऐका. रास क्रीडेमध्ये फक्त वस्त्र ज्यांचं चोरलं त्याच गवळणी का? देवानं त्यांचं मायारूपी वस्त्र चोरलं होतं. म्हणजे त्यांच्या डोळ्यावरचा मायेचा पडदा, मायेचं वस्त्र देवानं काढून टाकलं होतं. म्हणून त्याच निवडक गवळणी देवानं रासक्रीडेमध्ये बासरी वाजवून बोलवल्या म्हणजे देवानं बासरी वाजवली, पण त्या निवडक गवळणींनाच ऐकू गेली ज्या गवळणी वस्त्रहरण लीलेमध्ये समाविष्ट होते. त्याच गवळणीला बासरी ऐकू गेली, बाकीच्यांना ऐकू गेली नाही. गोड बासरी वाजवली देवानं. किती गोड बासरी! ज्या भगवंतानं सप्त सुरांची निर्मिती केली त्याच्यासाठी काही अशक्य गोष्ट आहे का? मोहित करणं. आज आपण त्याला काय म्हणतो? ते रस्त्यावर लोक खेळ दाखवतात आणि ते काय कशाचं, म्हणजे ते नजरबंदी असते. नजरबंदी माहित आहे काय म्हणतात त्याला? जादूचा खेळ. जो या सगळ्या मायेचा निर्माता आहे त्याच्यासाठी काही अशक्य नाही. म्हणून त्यानं मंत्रमुग्ध करणारी बासरी वाजवली आणि त्या बासरी वाजवण्यामुळं घरामध्ये ज्या गवळणी काम करत होत्या, काम कोणी झाडून काढत होती,
कोणी स्वयंपाक करत होती, कोणी गाईचं दूध काढायची वेळ झाली होती, कोणी दिवे लागण्याची वेळ म्हणतो आपण त्याला, त्या वेळेला बासरी वाजवली देवानं. कोणी लेकराला जेवू घालत होती, कोणी नवऱ्याला जेवायला वाढत होती, ज्याच्या त्याच्या, कोणी मेकअप करत होती. संध्याकाळची वेळ असती, बायकांच्या मेकअपला काही वेळच नसते, एका तासाला. पण ज्या गवळणी त्या वस्त्रहरण लीलेमध्ये समाविष्ट झाल्या होत्या त्यांच्या कानावर बासरी पडली रे पडली. एक जण गवळण नेमकीच मेकअपला बसली होती. आता मेकअपला बसलेली गवळण तिनं बासरी ऐकली आणि त्या बासरीमध्ये एवढी तल्लीन झाली, तिनं काजळ घेतलं असं हातावर लावलं. आणि कुठं लावतात काजळ? डोळ्याला लावायचं काजळ, गालावर लावलं. लिपस्टिक घेतली आणि ती लिपस्टिक लावायला लागली अशी डोळ्यामध्ये. लिपस्टिक कुठं लावतात? ओठावर. ओठ पालिश ती ओठावर लावायची लिपस्टिक लावायला लागली डोळ्यामध्ये. साधू संतांना गोड वर्णन केलं. दिवानी बनी मैं दिवानी बनी. मराठी भी एक गवळण आहे, एक गवळण हिंदी भी आहे. जमल्या तर दोन्ही म्हणू, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. मुरली के नादे दीवानी बनी गवळण, मुरली के नादे दीवानी बनी गवळण. दीवानी बनी दीवानी बनी मुरलीच्या पायी हरी तुझ्या मुरलीच्या पायी मन मोहिने मन मोहिने मन मोहिने. मेकअप करताना, शृंगार करताना ती गवळण त्या मुरलीच्या नादामध्ये एवढी वेडी झाली. शृंगार कसा केला तिनं? कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू. हळदीने मळवाट भरली, हळदीने मळवाट भरली. मन मोहिने मन मोहिने मन मोहिने कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू. आता डोळ्यात कुंकू लागल्यावर किती भयंकर दिसत असेल ती गवळण, विचार करा. पण वेडी झाली वेडी. कशामुळं? मुरली के नाद दिवानी बनी गवळण. एक गवळण गाईची दूध काढायची वेळ झाली होती. सासूनं सांगितलं, अगं बघतेस का इकडे तिकडे वेड्यासारखी, जा ती कळशी घे, बकेट घे आणि जा दूध काढ गोठ्यामध्ये. गोठ्यात गेली. गाईचा गोठा वेगळा, म्हशीचा वेगळा, बैलाचा वेगळा, इकडं वासर वेगळे. तिनं वासर सोडले. पण कसे वासर सोडले? गाईचे वासर धरले तिनं, म्हशीच्या गोठ्यात सोडले. म्हशीचे वासर घेतले, गाईच्या गोठ्यात सोडले. बरं, सोडले तर सोडले, वासर बदला बदली झाली तर झाली. दूध काढायला तिनं ते दूध काढलंय. कशामध्ये काढता तुमच्याकडं? बकेटीमध्ये. ती बकेट घेतली, दूध काढायला गेली. कुठं? गाईच्या गोठ्यात नाही, बैलाच्या बी गोठ्यात नाही, म्हशीच्या बी नाही, बैलाच्या गोठ्यात. गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. बैल
बैलाची धार काढायला गेली, काम करत होत्या गवळणी. एक गवळण नवरा आला, गाई वळून आला असेल, शेतातून आला असेल, सांगितलं अगं बघतीस का वेड्यासारखी, चल जेवायला वाढ. पोरग आणि नवरा बसली जेवायला. एका बाजूला पोरग लहान, याच्याहून लहान असेल जरा, नाही तर सात्विक. जेवायला बसलं पोरग आणि नवरा. नवऱ्यानं सांगितलं डोका जागेवर आहे का? म्हणजे काय झालं? मिरचीचं लोणचं खायचं म्हणलं. मनातले मनात म्हणली रोज मिरचीच्या लोणच्याची भरणी काढून खाली घेते, मुर्दा रोज खात नाही, आणि आजच भरणी काढली नाही कपाटातली वरची, या मेल्याला आता मिरचीचं लोणचं खायचं. मनातले मनात म्हणली बरं का, मनातले मनात. नवऱ्याचं तसंच असते. ज्या दिवशी तुम्ही लिंबाच्या लोणच्याची भरणी जवळ घेऊन बसली, त्या दिवशी त्याला आंब्याचं खावं वाटतं. ज्या दिवशी तुम्ही आंब्याचं लोणचं असं खाली जवळ घेऊन बसलात, त्या दिवशी म्हणते जवसाची चटणी दे. ज्या दिवशी जवसाची जवळ चटणी घेऊन बसली, त्या दिवशी म्हणते शेंगदाण्याची केली नाही का? काय करावं अशा नवऱ्याला? तिनं दात गोट खाले, पण काय करणार? मिरच्याच्या लोणच्याची भरणी ती अशी काढायला उठली, कपाटात लोणचं काढलं. नवऱ्याला एकदाच इतकं वाढलं आणि तिनं बरणी, त्या बाजूलाच पोरग बसलेलं होतं, तिनं बरणी जाग्यावरच ठेवली. पोरगच उचललं, दिलं कपाटात ठेवून वरी. म्हणजे एक विचार करा, किती गवळणी तल्लीन झाल्या होत्या त्या मुरलीच्या बासरीच्या आवाजानं. इतक्या तल्लीन झाल्या, वेळ झाला आणि त्या मुरलीच्या आवाजानं मोहित झालेल्या गवळणी निघाल्या. कुठं निघाल्या? यमुनेकडं. जिकडून आवाज येत होता त्या दिशेनं निघाल्या. कशा निघाल्या? त्यांना भुरळ पडली. भोलविले वेणू नादे, भोलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, 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 वेणू वाजविला गोविंदे. भोलविले वेणू नादे, भोलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, 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 वेणू वाजविला गोविंदे. पांडुरणे यमुना जळा, पक्षी राहिले निशाळा. यमुना जळ, पक्षी राहिले निशाळा. पांडुरणे यमुना जळा, पक्षी राहिले निशाळा. पांडुरणे यमुना जळा, पक्षी राहिले. भोलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे. गोड गोड वर्णन आहे बासरीचं वर्णन. त्या बासरीचं वर्णन करताना मला तरी वाटते एका एका संतानं 100 तरी गवळणी लिहिलेल्या असतील. काय महाराज बरोबर आहे? या ना महाराज, वर या, आम्हाला मदत होईल जराशी. यावर एका एका संताच्या मुरलीच्या जर बासरीच्या आवाजाचा किती गोड आहे, किती गोड आवाज. ऐका. मुरलीवर माझा जीवन रे ग, हरीच्या मुरलीवर जीवन रे.
कसली जीवाला फूल पडे 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 श्यामल श्यामले मेघाने श्याम मनोने गवे श्यामल श्यामल मेघावने श्याम भनोने गादेवने स्वप्न मनोके गवाने स्वप्न मनोके बोल राम 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 बोल श्याम 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 माझे हरी सजणे हरदा मुरलीवर वसणे कसली जीवाला फूल पडेगा कसली जीवाला फूल पडेगा कसली जीवाला फूल पडेगा गवळणी मोहित झाल्या भ्रमित झाल्या त्या बासरीच्या आवाजानं आणि ज्या दिशेनं यमुनेच्या दिशेनं बासरीचा आवाज येतोय त्या आवाजाच्या दिशेनं निघाल्या आणि जाऊन पाहिलं पुढं तर यमुनेला पूर आलेला दुथडी भरून काठोकाठ भरून ती यमुना वाहते आणि मग गवळणीनं तिथूनच विनंती करायला सुरुवात केली कृष्णाची, अरे कृष्णा आम्हाला तर पलीकडे यायचंय पण कसं येणार? कण्हारे कशी जाऊ वृंदावना देवा रे कशी जाऊ वृंदावना कान्हा रे कशी जाऊ वृंदावना देवा कशी जाऊ वृंदावना
कशी जाऊ वृंदावनाला मुरली वाजवितो कान्हा भगवंतानं योगमायनं नदीचा पूर कमी झाला सगळ्या गवळणी त्या ठिकाणी आल्या ज्या ठिकाणी भगवान कृष्ण मुरली वाजवत होता यानं असं विचारलं जसं काही याला माहितच नाही कस काय आल्या तुम्ही या वेळेला चांगल्या घरातल्या बायका रात्रीला अशा वनानं हिंडतात का कृष्णा तूच तर बोलावलंस मी कुठं बोलावलं तुम्हाला मी आलो होतो का तुमच्या घरी अरे एवढी गोड बासरी वाजवली माझं कामच आहे ते देव आहे देव किती नाटकी आहे जा जा आपल्या आपल्या घरी जा नाही जाणार मग तुझ्या सोबत इथंच राहणार का अरे या लौकिक जगतामधला तो पती आमच्या काय कामाचा तो पती फक्त याच जन्मापुरती साथ देणारा याच जन्मापुरती मग सगळ्या जगाचा ईश्वर ब्रह्मांड नायक तुलाच आम्ही पती मानले इथंच राहणार जाणार नाहीत परत भगवंतानं अजून गोड बासरी वाजवली आणि त्या ठिकाणी फेर धरून गोपिका नाचायला लागल्या फेर धरून पण जसं काही देवानं नाचायला सुरुवात केली त्या गोपिकांसोबत बासरी वाजवून त्यावेळेला नाचत नाचत थोडा वेळ झाला की यांना वाटलं मी किती भाग्यवान आहे बाकीच्या बसल्या घरीच आणि मलाच इथं कृष्णानं बोलवले मीच कृष्णाची लाडकी त्या सगळ्या गवळणीच्या मनामध्ये एक प्रकारचा अहंकार आला अहंकार अभिमान आणि अभिमान भक्ताच्या मनात आला रे आला की ते देवाला नाही सहन होत तिळभर जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भार देवा तिळा इतका जरी अहंकार तिळा इतका जरी अभिमान भक्ताच्या मनामध्ये आला की तो देवाला त्याचा भार होतो किती भार होतो मेरू तो समान भक्ताच्या मनात तिळभर जरी असेल अहंकार तरी देवाला वाटते डोंगरा एवढा अहंकार झाला मग देवाला तो दूर केल्याशिवाय चैन पडत नाही दूर केल्याशिवाय माणसाचा अहंकार आजकाल प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार आहे प्रत्येकाच्या मनात कोणाला पैशाचा असेल कोणाला सत्तेचा असेल कोणाला मुलाबाळाचा असेल घरादाराचा श्रीमंतीचा गाड्या घोड्या बंगले इमले नोकरी पण हा अहंकार टिकणारा नाहीये क्षणात गळून जाणार आहे क्षणात म्हणून नको अभिमान करू भल्या माणसा येतानाही आपण रिकामे चालू जातानाही रिकामेच जाणार आहेत येताना घेऊन आलास का जाताना घेऊन जाणार का सगळं इथंच सोडून जायचंय म्हणून नको अभिमान करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या अभिमान करू नका अभिमान देवाला अभिमान सहन झाला नाही तो गवळणीच्या मनामध्ये आलेला म्हणून मग देवानं त्यांचा अभिमान दूर करायचं ठरवलं देव तिथून नाहीसे झाले अदृश्य झाले पाहता पाहता गवळणी म्हणले आत्ताच होता का इथं कुठं गेला पहा पहा आजूबाजूला असेल बसला असेल थकला असेल सगळ्याला थकवणारा ते थकते होय सगळ्यांना थकवणारा तो त्यानं आपली लाडकी सखी लाडकी भक्त राधा सोबत घेतली आणि निघून गेला देव तिथून मग या सगळ्या गवळणी व्याकुळ झाल्या कृष्णा कुठं गेलास एक जण म्हणली अगं सगळ्या जणी आपण इथंच आहेत आणि ती एकटीच नाही कोण ती राधा लय लाडकी आहे म्हणली त्याची तिला घेऊन बाजूला तिकडे गेला असेल पाहिलं तर त्या पाऊल खुणा पाहिल्या पाऊल खुणा यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये रेतीमध्ये वाळूमध्ये ते पाय असे रुतलेले पाहिले दोघांचेही राधेचे पाय आणि कृष्णाचे पाय अगं इकडं गेला इकडं चला त्या सगळ्या गवळणी निघाल्या तिथून पुढं काय झालं पुढं गेल्यावर राधेचे पाय दिसणं गेले कृष्णाचेच पाय दिसू लागले वाळूमध्ये उमटलेले पण पहिल्यापेक्षा जरा जास्त खोल गेलेले होते अगं म्हणल्या ती नाटक करत असेल माझे पाय दुखायलेत म्हणून मग त्या कृष्णानं तिला खांद्यावर घेतलं म्हणले बहुतेक त्या राधेला खांद्यावर घेतलं पुढं गवळणी जातायत आणि मनानं हाका मारतायत कृष्णा भेट दे रे आम्हाला एकदा तरी एकदा कृष्णा चूक झाली आमची आमच्या मनात अहंकार आला कृष्णा एकदा
कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जब जी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जब जी भाव विभोर करणाऱ्या गवळणी आणि हे संगीत सगळ्या गवळणींनी शोधायला सुरुवात केली. पुढे गेलं कृष्ण आणि राधा पुढे पुढे चालू लागले. माग माग गवळणी होत्या. पुढे जाता जाता राधा थकली होती. तिला देवानं खांद्यावर उचलून घेतलं होतं. खांद्यावर बसली देवाच्या. एका जागी पुढे जाऊन पाहिलं एका दगडावर केस पडलेले होते. तिचे केस राधेचे. आणि तुम्ही म्हणाल हे सगळं रात्रीच्या वेळेला चालू होतं मग त्यांना त्या गवळणीला केसासहित कसं दिसलं दगडावर पडलेल्या. ऐका कोजागिरी पौर्णिमेचं चांदणं वर्षभरात तेवढं चांदणं कधीच नसतं. तो दुधाळ प्रकाश फक्त त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच एवढा प्रकाश असतो. आणि एका दगडावर ते केस पडलेले पाहिले. अगं तिची वेणी सुटली असल, आंबाडा सुटला असल, लय लाडकी आहे. त्याची कृष्णानं तिथं वेणी घातली. कृष्णानं वेणी घालावी त्या राधेची गवळणीची. किती लाडकी असेल आणि किती भक्ती असेल तिची. पुढं चालून गेल्यावर एके ठिकाणी राधेच्या मनामध्ये एवढा अभिमान आला. सगळ्या गवळणीला दिलं सोडून आणि मला एकटीलाच घेऊन निघालाय. एकटीलाच मी किती भाग्यवान. मनात अभिमान आल्याबरोबर एक अशी मोठी फांदी आडवी आली आणि राधेनं लाडानं असं त्या फांदीला धरलं. तसं धरलं आणि तिला तसंच वरीच लटकलेलं सोडून दिलं. देव गेले पुढं निघून. कृष्णा हम तो पीछे छूट गए. कृष्णा मी मागे राहिले ना अडकून. तुझ्या मनात अभिमान आला राधे आणि जिथं अभिमान येतो तिथं मी राहत नाही. दिलं सोडून देवानं राधेला आणि गेला देव एकटाच निघून. सगळ्या गवळणी मागून आल्या. काय ग तुलाही दिलं का सोडून. अभिमान शिरला तुमच्याही मनात आणि माझ्याही मनात पश्चाताप झाला. आणि त्यावेळेला सगळ्या गवळणींनी भगवंताला आठवून देवाची कृष्णाची आठवण काढून कशी आठवण काढल्या. बालपणापासून अरे ती पुतना आली होती. वत्सासुराला, आघासुराला, बकासुराला त्यांनी प्रत्येकीला वाटायचं मी कृष्ण आहे. मग त्या गवळणी उठून उभं राहायच्या. एकीनं कृष्ण व्हायचं, एकीनं दुसरी गवळण व्हायचं. आठवण काढून त्या स्वतःच कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या लीन झाल्या, एवढ्या वेड्या झाल्या, एवढ्या दंग झाल्या आणि गाऊ लागल्या. काय गाऊ लागल्या. त्यांनी जे गायलं त्यालाच गोपीगीत असं म्हटलेलं आहे. गोपीगीत व्यास महर्षींनी त्यांना शब्दबद्ध केलेलं आहे. मी सांगितलं 3 गीतं आलेले आहेत भागवतामध्ये. दशम स्कंदामध्ये सगळे गीतं आलेले आहेत. एक म्हणजे वेणुगीत, दुसरं म्हणजे गोपीगीत आणि तिसरं म्हणजे भ्रमरगीत. मगाशी आपण पाहिलं ते वेणुगीत होतं. आता गोपीगीत आलेले आणि पुढं भ्रमरगीत येईल. ते बहुतेक उद्या येईल. आजही आणलं तरी येईल. पाहू वेळेमध्ये जेवढं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हो टाळी वाजवायची सगळ्यांनी. जयति तेधिकौ जन्मना व्रजा शयत इंदिरा शश्वतत्रहि दयतृष्णा
दिक्षुस्तावका सैयुतासौ स्वामिचिन्वते शरदाशये साधु जामसका शिरोदर श्रीमुषादृशा सुरनाथ ते शुक्लदासिका वरद निघ्नतो नेह किंवत याला गोपीगीत म्हटलेले. गोपीगीत कृष्णाच्या विरहामध्ये गोपिकांनी जे देवाचं वर्णन केलं त्याला गोपिका म्हटले. गोपिका देवाला दया आली, त्या गवळणीची देव स्वतः प्रगट झाले. मग सगळ्यांनी मिळून रास क्रीडा चालू केली. रास क्रीडा सगळेजण नाचू लागले. जेवढ्या गोपिका होत्या तेवढेच रूप धारण केले कृष्णानं, तेवढेच. आणि प्रत्येक गोपीला वाटू लागलं कृष्ण माझ्या सोबत आहे, कृष्ण माझ्या सोबत आहे. बासरी वाजवून सगळेजण नाचू लागले, गाऊ लागले. पण हा सोहळा पाहतात स्वर्गातून देव पाहायला लागले. स्वर्गातून देव, देवी देवता अप्सरा रंभादिक सगळेजण पाहू लागले. आणि कैलासातून महादेवानं पाहिलं. पार्वती आई साहेब म्हणले मालक मी जरासं जाऊन येते. म्हणले कुठं? म्हणले वृंदावनात. तो पाहणं खेळ देवाचा लीला. मी चालले म्हणले रास क्रीडेला. म्हणले तू एकटी, तू गेल्यावर म्हणले मला एकट्याला करमल का इथं, मला पण यायचंय. म्हणले मालक येडे झाली की काय? कोण म्हणते? पार्वती म्हणायली शंकराला मालक तिथं फक्त बायकांना परवानगी आहे, गड्याला नाही. कृष्ण जर सोडला तर तिथं दुसरा एकही गडी नाही, पुरुष नाही. मग ते म्हणला मी पण येतो, पण कसं येतो? बाईचं रूप घेऊन. मला गवळणी सारखं नटव, सजव, साडी नेसव. जटा तर वाढलेले आहेतच. म्हणला भांग पडते माझा चांगला. मालक म्हणले या जटेचं काही करता येईल, पण हे तुमचे दाढीन मिशा याचं काय करायचं? म्हणले मी असा पदर घेतो. म्हणले इथपर्यंत. कितपर्यंत? हे असा पदर इथपर्यंत, बरोबर असा खाली, आणि तोंड दिसू देत नाही. महादेव म्हणले हट्टच केला बायको सोबत जायचा. मग घेतलं सोबत. एक बार श्री भोले भंडारी, एक बार श्री भोले भंडारी बंगर के ब्रिजनारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। एक बार श्री भोले भंडारी बनकर ब्रिज के गोकुल में आ गए हैं। पार्वती ने मना किया तो पार्वती ने मना किया तो रामा ने पूरा मला साडी नेसव, माझ्या केसामध्ये गजरा लाव आणि सगळा मेकअप शृंगार करून एखाद्या बाई सारखं गवळणी सारखं मला सजव आणि मी देखील येणार. ऐसा सजा दे मुझको कोई न जाने मेरे राज को, लगा के गजरा पहन के सारी, लगा के गजरा पहन के सारी, चार चले गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मतवाली गोकुल में आ गए. सगळं तयारी होऊन आले शंकर पार्वती आणि लागले त्या रास क्रीडेमध्ये सामील झाले आणि नाचायला लागले. त्या निधिवनामध्ये आजही ते निधिवन आहे तिथं. आणि असं म्हणतात त्या रास क्रीडेमध्ये जेवढ्या काही गोपिका होत्या तेवढ्या त्या सगळ्या गोपिका त्या झाडं बनून आजही त्या निधिवनात आहेत.
ते खूप जुने झाड असे वाकून गेलेत आणि त्या झाडाची एक कमाल आहे बरं का, मी स्वतः पाहून आलो. एका एका झाडाला, झाड एकटं नाहीच ते, मातीतून निघतानाच दोन दोन झाड आहेत, दोन दोन झाड, म्हणजे एक भगवान कृष्ण आणि एक ती गवळण, असे ते झाड आहेत निधिवनामध्ये आजही. असं म्हणतात ते झाड नसून त्या गोपिका आहेत, गोपिका त्या गवळणी आहेत. हो, असं ते निधिवन, तिथं रास क्रीडा झाली. आणि रास क्रीडा कशी झाली, भगवान शंकर नाचू लागले, त्याला महारास म्हटलेले. महारास नाचता नाचता देवापासून काही देवापुढं, माणसापुढं किती सोंग करा, देवापुढं सोंग करता येत नाही बरं का, देवापुढं सोंग टिकत नाही. देवानं पाहिलं ही नवीनच गवळण, उंचच्या उंच एवढी गवळण आपल्या गोकुळातली नाही म्हणले. हळूच तिच्या पदरावर असा पाय दिला आणि ते पदर असा वर सरकला. सरकल्याबरोबर महादेवा तुम्ही म्हणले, देवा हा जो रास आहे पाहिला मी वरून कैलासातून, आणि पाहिल्यावर माझ्या मनाला मी आवरू शकलो नाही इथलं हे नयनरम्य सौंदर्य, म्हणून मला यावं लागलं. आजही तिथं महादेव आहे, आजही तिथं त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. गोपेश्वर महादेव निधिवनाच्या पाठीमागच बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. त्याला गोपेश्वर का, एरी आपण नंदिकेश्वर पाहिला, भालचंद्रेश्वर पाहिला, जटेश्वर पाहिला, नागेश्वर पाहिला, गोपेश्वर का, ते गोपिकेचं रूप घेऊन आला म्हणून त्याला गोपेश्वर महादेव म्हटलेलं आहे. आजही तिथं मंदिर आहे वृंदावनामध्ये महादेव, त्याला महारास म्हटलेले. महारास, तोच रास आपल्याला एका गीतातून या ठिकाणी आपल्याला रास करायचा आहे. रास, एक गोपिका, एक ज्या आजीला नाचता येत नाही, पावल्या खेळता येत नाही, टाळ्या वाजवता येत, जी अशी नुसती येऊन धरून आणल्यासारखं बसायली लक्ष्मीसारखं, त्या आजीला मधात उभं करायचं, कृष्ण करायचा. आणि ज्यांना पावल्या खेळता येतात, टाळी वाजवता येते, त्यांनी भोवताल फेर धरून पावल्या खेळायच्यात. तयार आहेत सगळेजण? मग बसल्या बसल्याच का, उभं राहावं लागेल त्यासाठी आपल्याला. या ठिकाणी भगवंतानी तिथं जो रास केला तो रास या ठिकाणी. किती सांगू मी सांगू कुणाला, त्या रास क्रीडेमध्ये तरुण मंडळी ऐका तिकडे, दाजी ओ दाजी इकडं ऐका, इकडे टी शर्ट वाले, त्या रास क्रीडेमध्ये देवानं पावल्या खेळल्या होत्या. आणि ऐकीचं तुम्ही बसूनच कटाळ्या वाजवायले. उठा एकदा तुम्ही पण सगळे, उठा उठा सगळेजण. हा, इकडचे पण मोटरसायकलवर वट्ट्यावर बसलेले सगळे. बघा, हा जर आजचा जर दिवस सोडला, हा दिवस पुन्हा येणार नाही माणसाच्या आयुष्यामध्ये, पुन्हा येणार नाही. त्याच्यासाठी 1 वर्ष वाट पाहावी लागेल, 1 वर्ष. आणि माहित नाही आपल्यापैकी त्या पुढच्या वर्षी कोण असेल आणि कोण नाही. म्हणून खरा आजचा दिवस वा वा मस्त गोड कोणाचं आहे, छान छान. बसवा त्याला खाली, इथं अलीकडे या म्हणा, पडल बरं का ते. किती सांगू मी सांगू कुणाला, उभं राहा सगळेजण, गोल गोल करा, गोल गोल करायचं, गोल गोल. इकडचं ताई, इकडं गोल रिंगण करा, गोल आपलं आपलं गोल रिंगण करायचं. पुरुष मंडळी वा, सगळा ब्रह्मानंद पंढरपूर वाटलं पाहिजे, पंढरपूर. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी, किती सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद रंग उधळो चला, रास खेळू चला, रंग उधळो चला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, किती सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला.
अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळा बसरे देव हसोला नाच नाच गावता नाच पैंजण धरी धरी रे ताल दिसतो गोपिका ताल दिसतो गोपिका नव्या नवतीचा सुंदर लपून छपून गिरे धारी मारी तो गमीच तारी रंगाचे पडती जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बसा खाली बसा
भगवंताच्या लीलांचं वर्णन जितकं केलं तितकं थोडं आहे, जितकं केलं तितकं. हरी कथा हरी अनंत, हरी कथा अनंत, कधीही न संपणार भगवंताच्या लीलांचं हे वर्णन. आणि तुम्ही म्हणाल, कोणी म्हणेल ज्याला ह्या लीला आवडत नाहीत, भगवंताचं चरित्र भगवंताचं गुणगान आवडत नाही, ते म्हणतात महाराज काय होतं मग हे ऐकल्यानं? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता, सगळ्या पापांचा नाश, शांती ऐश्वर्य आरोग्य या भगवंताच्या लीलांमुळं, ऐकल्यामुळं, श्रवण केल्यामुळं, गायल्यामुळं. म्हणून रास क्रीडा पाहिली आपण, रास क्रीडा. आता आपल्याला मी सांगितलं